एका व्यक्तीने मला शिवी दिली, मला मारलं, मला लुटलं, हे सतत मनात ठेवून तुम्ही कधी शांत राहू शकता का? आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांनी सांगितलेली एक अतिशय खोल अंतर्मुख करणारा उपदेश, जो आपल्या दुःखाचं मूळ उघड करून टाकतो. असा उपदेश आता आपण बघणार आहोत, जो आपल्या दुःखाचं मूळ संपूर्णपणे उघड करून टाकतो. हा उपदेश आहे धम्मपदाच्या 3ऱ्या गाथेचं. शत्रुता कधीच शांती देऊ शकत नाही. धम्मपदामधली 3ऱ्या गाथेचा हा उपदेश आहे आणि उपदेश अशा प्रकारे आहे की शत्रुता जी असते ती आपल्याला कधीच शांतता देऊ शकत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे? शत्रुता सोडायला पाहिजे आणि मनशांती जोडायला पाहिजे. हा बुद्धांचा अमोघ उपदेश आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. धम्मपदमधली गाथा क्रमांक 3 आहे, अकोचिंग मा अवधी मा अजिनी मा अहासी मे ये चंग तंग उपनयहंती वेरंग तेसंग न संमती. अशा प्रकारे ही 3ऱ्या नंबरची धम्मपदामध्ये गाथा दिलेली आहे. ह्या गाथेचा अर्थ आता आपण एक एक शब्दाद्वारे समजून घेऊयात. अकोचिमंग ह्या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे आहे, माझ्यावर रागावला, माझा अपमान केला, मला शिवी दिली, मला वाईट बोललं. अवधी मंग म्हणजे मला मारलं. अजिनी मंग मला जिंकलं किंवा मला हरवलं. अहासीमे म्हणजे मला लुटलं. येतंग म्हणजे ह्या सगळ्या प्रकारच्या शत्रुभावनावाला विचार जेव्हापर्यंत माणसाच्या मनामध्ये राहणार. उपनयहंती म्हणजे दुश्मनीची गाठ बांधतच राहील. हे सगळे विचार जेव्हापर्यंत माणसाच्या मनामध्ये राहतील तेव्हापर्यंत तो दुश्मनीची गाठ बांधतच राहणार. संमती म्हणजे त्याच्या मनापासून दुश्मनीचे काटे कधीच निघू शकणार नाही आणि त्याचा वैर कधीही शांत होऊ शकणार नाही. त्याने माझा अपमान केला, मला मारले, मला जिंकले, मला लुटले. जो भी व्यक्ती हा विचार धरून राहतो त्याचा वैर कधीच संपत नाही. एकदा श्रावस्ती नगरीत एक स्त्री आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अत्यंत दुःखी झाली होती. श्रावस्ती नगरीमध्ये एक पती-पत्नी राहत होते. तिच्या पतीची मृत्यू झाली आणि मृत्यूनंतर ती अत्यंत दुःखी झाली. तिने त्याच्या हत्याराविरुद्ध मनात वैर धरलं. ज्याही लोकांनी तिच्या पतीची हत्या केली होती त्या हत्यारांविरुद्ध ह्या स्त्रीनी आपल्या मनामध्ये वैर धरलं आणि अनेक वर्षे सुडाच्या भावनेने जगली. बदल्याच्या भावनेने अनेक वर्ष ती जगतच राहिली. तिच्या मनामध्ये त्या आपल्या पतीच्या हत्यारांविषयी खूप द्वेष होतं, खूप वैर तिने भरून ठेवलं आपल्या मनामध्ये. अनेक वर्षे ती सुडाच्या भावनेने जगली, पण शांती मिळाली का? एवढे वर्षे ती सुडाच्या भावनेने जगली परंतु तिला शांती मिळाली का? नाही. अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सुद्धा असते. आपला कुणी अपमान केला, आपल्याला कुणी शिवी दिली, आपल्यासोबत कुणी भांडलं, आपल्याला कुणी हरवलं किंवा आपल्याला कुणी जिंकलं, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वैर असते आणि आपण हे जे वैर असते याच्यामुळे आपण खूप काही विचार करत राहतो. असा विचार करतो की त्यांनी मला का बरं हरवलं. एखाद्या व्यक्तीने जर आपला अपमान केला तर आपण असा विचार करतो की माझा अपमान कसा करू शकतो हा. तर आपण सुद्धा त्याचा अपमान करायचा विचार करतो किंवा त्याला माफ न करून घेता त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये वैर निर्माण करतो. तर हा जो वैर आहे हा वाढतच जातो, दिवसेंदिवस हा वाढतच जातो, कमी होत नाही. तर असं जरी कुणी आपल्यासोबत केलं तर त्याच्याप्रती वैर न वाढवता, आपल्या मनामध्ये वैर न बाळगता आपण त्याला माफ करायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे आणि त्याच्याप्रती मंगलमैत्री करायला पाहिजे. तर त्या स्त्रीने जेव्हा भगवान बुद्धांकडे शरण घेतलं
अशा प्रकारे ती स्त्री भगवान बुद्धांना एक दिवस शरण गेली. तर भगवान बुद्धांनी तिला विचारलं, तू सूड घेऊन जरी दुसऱ्याला त्रास दिलास, एवढे दिवस तू सूड घेतला आणि दुसऱ्याला त्रास दिलास, पण तुला काही मिळालं का? भगवान बुद्ध तिला प्रश्न करतात आणि मग त्यांनी हीच गाथा तिला सांगितली आणि त्या स्त्रीला मग भगवान बुद्धांनी हीच गाथा समजावून सांगितली. जो मनामध्ये शत्रुता धरून राहतो तो स्वतःच त्या विषाने भरतो. शत्रुता एक विषासारखा आहे. जो कुणी आपल्या मनामध्ये कुणाच्याही प्रती शत्रुता धरून राहणार तो स्वतः त्या विषाने भरून जाणार. त्या व्यक्तीपर्यंत तर विष पोहोचणार नाही, परंतु तो व्यक्ती स्वतःच आपला नुकसान करून टाकतो. जर तुम्ही मनात हे विचार सतत ठेवत असाल, त्याने मला अपमानित केलं, मला मारलं, माझा अपमान केला, माझी हानी केली, मला लुटलं, माझे पैसे घेतले, मला परत दिले नाही, माझा अपमान केला कुठल्या गोष्टीवरून, किंवा वादविवाद झालं तर एखाद्या व्यक्तीने मला मारलं तर मला मारलंच का बरं आणि अपमानित केलं. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण सतत विचार करत राहिलो आणि आपल्या मनामध्ये ठेवत राहिलो तर त्या मनात, आपल्या मनामध्ये प्रेम, क्षमा, शांतीची जागा उरत नाही. आपल्या मनामध्ये प्रेम, क्षमा आणि शांतीची जागा उरत नाही. अशा मनाने कितीही साधना केली तरी सुद्धा ती साधना अर्थशून्य ठरते. जर तुमचं मन अशा प्रकारे असेल, तुमच्या मनामध्ये कुणाच्याही प्रती वैर भावना असेल आणि तरी सुद्धा तुम्ही साधना करत असणार, तर अशा मनाने तुम्ही कितीही साधना कराल तर ती साधना अर्थशून्य ठरते. सूड घेणं म्हणजे फक्त वैराचं चक्र चालू ठेवणं. बदला घेणं म्हणजे काय असते की हा जो वैराचा चक्र आहे हा चालू ठेवणं. आणि जर आपण सूड न घेता एखाद्याला क्षमा केला, त्याच्याप्रती मंगल मैत्री केली, तर ही भावना आपल्यामध्ये राहणार नाही. आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल वैर राहणार नाही, शत्रुताची भावना राहणार नाही. एकाने दुसऱ्यावर अन्याय केला, दुसऱ्याने सूड घेतला. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय केला, एका भावाने दुसऱ्या भावावर अन्याय केला, तर दुसरा भाऊ काय करतो? बदला घेतो, सूड घेतो. आता पहिल्याला वाटतं की मला बदला घ्यायचा आहे आणि दुसरा व्यक्ती तसा करतो, तर आता पहिल्याला वाटतं की ह्यानी असं केलं म्हणून आता मला सुद्धा याच्यासोबत बदला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो साखळी प्रक्रिया आहे ही कधीच थांबत नाही, हे वाढतच जाते. वैर माणसाला शत्रुता वाढवण्याची साठी मदत करते. तर ही साखळी प्रक्रिया कधीच थांबत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, सत्य, क्षमा आणि समजूत याच शांतीचं मूळ आहेत. सत्य, क्षमा आणि समजूत, आपल्यामध्ये समजदारीपणा पाहिजे. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्याच शांतीचं मूळ आहेत. जर आपल्यामध्ये सत्यता नसेल, आपण असत्य बोलत असणार, किंवा आपल्यामध्ये वैर भावना असेल, आपण क्षमा करण्याची आपल्यामध्ये शक्ती नसणार, आणि आपल्यामध्ये समजूतदारपणा नसेल, तर आपल्यामध्ये शांती काहीच नाही आहे. आता आपण एक गोष्ट बघूयात, थुम्मतिस्स स्थविराची गोष्ट. भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये विहार करत होते, अनाथपिंडकाद्वारे बनविलेल्या जेतवन महाविहारामध्ये भगवान बुद्ध विहार करत होते. तेव्हा हे जे थुम्मतिस्स स्थविर होते हे सुद्धा तिथेच विहार करत होते. तर एकदा खूप सारे भिक्खूंचा समूह भगवान बुद्धांना भेटण्यासाठी जेतवन विहारात आला. तिथे आल्यानंतर त्यांनी थुम्मतिस्स स्थविरांना बघितलं. थुम्मतिस्स स्थविर जे होते ते खूप म्हातारे होते, कारण ते खूप उशिरा भिक्खू संघात सामील झाले होते. खूप उशिरा त्यांनी दीक्षा घेतली होती, कारण वयाच्या वृद्धावस्थामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी दीक्षा घेतली होती, प्रवज्जित झाले होते. तर अशा प्रकारे त्यांना वाटलं, जे भिक्खू आले होते खूप सारे भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी, त्यांना वाटलं की हे खूप वयोवृद्ध भिक्षू आहेत, तर म्हणून ते त्यांची सेवा करू लागले. श्रेष्ठ भिक्षू आहेत असं समजून ते जे बाकीचे भिक्षू होते ते सगळे त्यांची सेवा करू लागले. कुणी हातपाय दाबायचं,
म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपमध्ये ते त्यांची सेवा करू लागले. तर त्याच्यामध्ये एक वृद्ध भिक्षू होते. तर त्यांनी त्यांना विचारलं, थुम्मतिस्स स्थविरांना विचारलं की भिक्षू आपण किती वर्षाचे आहात? तर थुम्मतिस्स स्थविर त्यांना म्हणतो की मला वर्ष वगैरे काही माहीत नाही, मी खूप उशिरा भिक्षू संघात प्रवेश घेतलेला आहे. परंतु त्या सगळ्या भिक्खूंना समजू आलं, त्यांच्या व्यवहारावरून समजू आलं की हे विनयाला मानत नाही आणि हे जुने भिक्षू नाही आहेत. आता त्यांनी संघामध्ये प्रवेश घेतला असावा. तर अशा प्रकारे काही श्रेष्ठ भिक्षू जे होते ते त्यांना बोलू लागले. तर काही श्रेष्ठ भिक्षू त्यांना विनयाच्या पालनबद्दल बोलू लागले. तर हे जे होते थुम्मतिस्स स्थविर यांनी विचारलं त्या भिक्षूंना की तुम्ही इथे कुठून आलेले आहात? तर त्या भिक्षूंनी त्यांना जबाब दिला, आन्सर दिला की आम्ही तथागतांना भेटून आलेलो आहोत, तिथूनच आलेलो आहोत, आम्ही तथागतांना भेटण्यासाठी इथे दर्शनासाठी आलेलो आहोत. तर ह्याला खूप जास्ती राग आला, कारण हे जे थुम्मतिस्स स्थविर होते हे तथागतांचे, सिद्धार्थ गौतमाचे आत्तोभाऊ होते, आत्याचा मुलगाच होता. तर त्यांनी त्यांना म्हणू लागले की आता मी तुम्हाला दाखवतो की मी कोण आहे. आणि अशा प्रकारे त्यांना खूप राग आला, कारण जे काही भिक्षू होते ते त्यांना विनय वगैरे समजावून सांगत होते. तर ते थुम्मतिस्स स्थविर पुन्हा भगवान बुद्धांना भेटायला जातात आणि भगवान बुद्धांजवळ जाऊन त्यांच्या प्रती, त्या सगळ्या भिक्षूंप्रती तक्रार करतात की त्यांनी माझा अपमान केला, ते मला अपशब्दामध्ये बोलले, मी एवढा वयोवृद्ध असून सुद्धा मला मान दिला नाही, माझ्यासोबत व्यवस्थित राहिले नाही, मला शिवी दिली, जेही काही आहे ते हे सगळ्या शब्दामध्ये भगवान बुद्धांना सांगू लागलेत. तर भगवान बुद्ध त्यांना समजवताना हेच सांगतात, कोणताही व्यक्ती जर आपल्या मनामध्ये ही भावना ठेवत असेल की माझा अपमान केला, मला शिवीगाळी दिली, मला अपशब्द बोलले, माझ्या प्रती मला लुटलं, ह्या सगळ्या भावना जर कोणताही व्यक्ती आपल्या मनामध्ये ठेवत असेल तर त्याच्या मनातलं वैर कधीही शांत होत नाही, त्याच्या वैर वाढतच जाते, वाढतच जाते. तेव्हा भगवान बुद्धांनी थुम्मतिस्स स्थविरांना ही गाथा समजावून सांगितली. आज प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे कोणाचं तरी वैर आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये आज कुठे ना कुठे कोणाच्याबद्दल तरी वैर आहे. कोणी बोललं, कोणी फसवलं, कोणी दुखावलं. तर अशा प्रकारे लोक आपल्या मनामध्ये वैर ठेवतात. पण त्या गोष्टी ठेवून तुम्ही फक्त स्वतःचं मन दूषित करत आहात. आज ठरवा, माझं मन वैररहित, क्षमाशील आणि शांत होईल, कारण शत्रुता धरून कोणीही सुखी झाला नाही. आजपर्यंत शत्रुता ठेवून कुणीही सुखी झाला नाही, क्षमा करणारा मात्र मुक्त झाला. जो क्षमा करतो तो मात्र मुक्त झाला, दुःखाच्या भवचक्रातून मुक्त झाला आणि निर्वाणापर्यंत पोहोचला. तर अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये कुणाच्याही बद्दल शत्रुता धरून ठेवू नये. आपलं जरी कुणी अपमान करत असेल तर आपण हा विचार करायला पाहिजे की ठीक आहे, केलं तर करू द्या, पण आपण त्याला माफ करायला पाहिजे. आता हा प्रश्न येणार प्रत्येकाच्या मनामध्ये की कुणी आपला सारखं सारखं अपमान करत असेल तर काय करायचं? तरी सुद्धा आपण शांत राहायचं. एक ना एक दिवस त्या व्यक्तीला स्वतः समजू येईल आणि त्याच्यामध्ये पण बदल घडतील. तर अशा प्रकारे आपण काय करायला पाहिजे, आपल्या मनामध्ये कुणाच्याही प्रती शत्रुता ठेवायला नाही पाहिजे. कुणी आपला अपमान केला असेल, कुणी आपल्याला फसवलं असेल, कुणी आपल्याला लुटलं असेल, शिवी दिली असेल, मारलं असेल, तरी सुद्धा त्याच्याप्रती आपण मैत्री ठेवली पाहिजे, त्याला क्षमा करता आलं पाहिजे. त्याच्याप्रती आपण जर आपल्या मनामध्ये वैर ठेवत गेलं तर हा वैर वाढतच जाते आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये शत्रुता उत्पन्न होते. आपलं मन कधीही शांत होणार नाही. आपण अशा मनाने जर साधना जरी केली तरी ती साधना अर्थशून्य ठरणार. म्हणून आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या प्रती क्षमाशीलता आणि समजूतदारपणा पाहिजे आहे.
ह्या सगळ्या गोष्टींना घेऊनच आजकाल खूप प्रकरण घडत असतात. एकाने एकाला मारलं तर दुसरा पण मारायला येतो, 10 लोकांना घेऊन मारायला येतो. ह्याच कारणामुळे आजकाल मर्डर होतात खूप जागी, भांडणं होतात, घरोघरी वादविवाद होत असतात. कारण लोकांमध्ये क्षमाशीलता नसल्यामुळे. जर आपल्यामध्ये क्षमाशीलता राहणार, सत्य राहणार, शांती राहणार, तर आपण लोकांना माफ करू शकू आणि लोकांच्या प्रती मंगल मैत्री करू शकू. शत्रुता धरून कोणीही सुखी होत नाही. आपल्या मनामध्ये जर आपण वैर ठेवलं कुणाच्याही प्रती, तर तो वैर दिवसेंदिवस वाढतच जातं, कमी होत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, त्याला माफ करायला पाहिजे. वैर तर कमी होत नाही, परंतु आपलं स्वतःचं मन अशांत होते, आपण विचलित होत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीही मिळत नाही. आपलं स्वतःच्याच आपण त्याच्यामध्ये नुकसान करून घेतो. साधू साधू साधू. जर हा उपदेश मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहा. आणि हो, धम्मपदातील पुढील गाथांसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.